महत्त्वाची बातमी पाहूया. तर सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटींच्या चोरीचा आरोप करण्यात आला. सदा सरवणकरांनी माझ्या समोर बसून चर्चा करावी असं यशवंत किल्लेदार म्हणतात. शासकीय अधिकाऱ्यांचा रोल काय आहे असा सवाल देखील यशवंत किल्लेदार यांनी आता उपस्थित केलाय. सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटींच्या चोरीचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सदा सरवणकरांनी माझ्या समोर बसून चर्चा करावी असं यशवंत किल्लेदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर शासकीय अधिकाऱ्यांचा रोल काय आहे असा सवाल देखील यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केलाय. हे बघा, सिद्धिविनायकच्या बाबतीत माझ्यासमोर बसून आहे ना त्यांनी डिबेट करावं, कळलं का? मी गेले अनेक वर्ष ह्या विषयावर बोलतोय. राज ठाकरे साहेबांनी ते पत्र जे वाचून दाखवलं, हे पत्र त्यांच्याच ट्रस्टीनी उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे, कळलं का? आणि त्याच्यात ते स्पष्ट म्हणतायत की इथे अशा अशा पद्धतीच्या गोष्टी घडतायत. ते ट्रस्टीज मान्य करतायत ना. मग ट्रस्टी असोत, अध्यक्ष असोत किंवा खजिनदार असो, ह्यांची नेमकी तिथली रोल काय, त्यांची जबाबदारी नेमकी निश्चित होणं गरजेचं काय आहे त्यांचा. पुन्हा ते त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा शासकीय अधिकारी आहेत, त्यांचा नेमका तिथे रोल काय आहे, त्यांची जबाबदारी काय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.